पाऊस सुद्धा आपल्या बरोबर आहे. आपली परीक्षा बघतोय, कोणीही उठू नका. श्री स्वामी दोनराज महाराजांना वंदन करतो. आणि पलुसकर, स्वाभिमानी पलुसकर आज इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो की अन्यायकारक करवाढीसाठी आपण एकता दाखवली. मग इथं ज्येष्ठ आमचे सगळे मित्र परिवार, माझे पत्रकार बंधू, त्यांचंही मी स्वागत करतो. आणि जो अन्यायकारक कर जो लाभला आहे पलुसकर जनतेसाठी, त्याचा मी पहिला जाहीर निषेध करतो. विकास करायचा असेल तर कर वाढवून जनतेच्या, पलुसकर जनतेच्या खिशाला कात्री लावून कर वाढवू नका. त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नगर विकास खाता असेल, अनेक सोयी सुविधा आहेत. जर तुम्ही पलुसकरांच्या खिशाला कात्री लावून असं वाटत असेल की आपण हे कर वाढवू आणि ह्या कराच्या पैशातून पलूचा विकास करू, तर असं होणार नाही. आणि हे जनता पलूची सोय करणार नाही. येणाऱ्या काळात आम्ही याचा तीव्र आणि जास्तीत जास्त तीव्र विरोध करू आणि हा तुमचा जो अन्यायकारक कर आहे तो मोडीत काढू. जर तुमचा तुम्ही म्हणताय हा कर प्रशासनानं आपल्याला हे केलाय, तर तुम्ही पण ह्यात सामील व्हायला पाहिजे होतं आणि तुम्ही ह्याचा विरोध करायला पाहिजे होता. आणि तुम्ही असं न करता तुम्ही हा पलुसकरांनी नाहक त्रास देत आहे. पलुससाठी आपले शिवसेनेचे नेते चंद्रदादा पाटील आणि 5 कोटी निधी आणला नगरपालिकेसाठी अण्णा. तर हा आम्ही ह्याच्यावर निलेश भाई यांनी पत्रव्यवहार केला, आम्ही पत्रव्यवहार केला, तर त्यांनी त्याची काय हालचाल केली नाही. मग हा कर म्हणजे जे 5 कोटी निधी आणता तो त्यांनी कडेगावला चंद्रदादांनी ह्याला कारण ते डॉक्युमेंट देत नाहीत, प्रोसेस देत नाहीत. मग असं पुष्कळ राजकारण करू नका. जर तुम्हाला जर खरोखर पलूसच्या विकासाला पडला असेल तर जो निधी येतोय तो निधी तुम्ही कामं करा, त्यातून लोकांना विकास दाखवा. कन्याशा रोडची अवस्था तुम्ही बघितला असेल, आपल्या निर्माणे सांगितलं, खूप बिकट अवस्था आहे. गांधी साम्राज्य आहे, कचरा, काय कुठल्याही गोष्टी व्यवस्थित होत नाही. असं न करता हे सगळं झालं पाहिजे व्यवस्थित. आणि ते 5 कोटी दुसरीकडे वळवलं. मग तेवढं करून सांगतो. जय जय महाराष्ट्र.